नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगायतला. नाव गणेश कैलास खांडेबरा, राहणार अंबारा, मुक्काम पोस्ट देळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. आपण आता ह्या भागामध्ये आलेलो आहे. ह्या भागामध्ये हा प्लॉट जो आहे तो बियाणांचा आहे, टोमॅटो बियाणांचा. ह्याच्या आधी पण तुम्ही करत होता, त्यावेळेस परिस्थिती काय होते आणि आज ह्या प्लॉटला तुम्ही काय काय वापरलंय? अगोदर 2 वर्ष अगोदर आम्ही रासायनिक वापरत होतो भरपूर मोठ्या प्रमाणात. ओके. हीच व्हरायटी, हा, हीच जात, एकाच कंपनीचं. ओके. रासायनिक केलं तेव्हा आम्हाला 17 ते 18 किलो बियाणं झालं मॅक्झिमम. 17 ते 18 केजी. ओके. प्लॉट 10 गुंठ्या. अच्छा. आता आम्ही SCT वैदिकवर करतोय. हा, तर आम्हाला मॅक्झिमम 25 ते 28 किलो बी होईल. 28 किलो पर्यंत. 25 ते 28 किलो पर्यंत. हीच व्हरायटी, हीच कंपनी. आणि क्षेत्र किती आहे? 10 गुंठे. 10 गुंठ्यामध्ये 28 किलो पर्यंत होईल आणि आधी तुम्हाला 15 किलो व्हायचं. 15 किलो ते 18 किलो बस मॅक्झिमम. अच्छा. ह्यासाठी तुम्ही काय काय वापरलंय? आम्ही याच्या अगोदर बेड करताना बेसल डोस दिलेले. हा, बेसल डोस आम्हाला 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. ओके. बेसल डोस मध्ये कृषी अमृत आणि RNPH. RMPH. अच्छा. 10 गुंठ्यासाठी किती किती वापरलं? आम्ही कृषी अमृत 3 बॅगी हा, पाकेट दिले. पाकेट RNPH एक पाकेट. RMPH एक पाकेट. ओके. तुम्हाला रिझल्ट काय मिळालाय आता? 1 नंबर आले. आमचं पॉलिनेशन धुईत असताना सुद्धा फ्रूट साठी 1 नंबर आले. गळ नाही झाली सर. गळ एक सुद्धा गळ झाली. अदर लोकांची धुळीमध्ये गळ झाली. आता हाच प्लॉट अवंतर लोकांकडे आहे, त्यांची भरपूर गळ आहे, मोठ्या प्रमाणात गळ आहे. अच्छा. आमची फ्रूट साठी जास्त आहे, 70-80. लोकांची 50-60 लोकांपेक्षा आमची 10-20 जास्त प्रमाणात माल लागला नाही लोकांना. धुळीमध्ये गळ झाली. रासायनिक प्लॉट. रासायनिक प्लॉट. धुळीमध्ये ज्यांचा रासायनिक होता प्लॉट त्यांची काय अवस्था आहे आज? त्यांची 10-12 फळ आहे सर फक्त. 10-12 फळ. बाकी सगळी गळ झाली. मध्यंतरी पाऊस आला, 8 दिवस सारखी धुळी होती आणि त्याच पिरियड मध्ये या प्लॉटचं पॉलिनेशन चालू होतं. यांच्या पण घरचा माझा पण आहे, त्याचं पण पॉलिनेशन चालू होतं, पण ते कुठलीही गळ नाही झाली. लोकांना 10-12 15-15 टोमॅटो आहे. प्लॉट हिरवा बघा. आणि आता आपल्याला बघितलं तर किती आहेत म्हटले तुम्ही? आपण बघतोय याची हे 6 फुटापर्यंत हाईट सर. पण आता नाही फळ किती 70 ते 80 फळ आहे ते. 70 ते 80 70 ते 80 फळ आरामात. आणि आपण आजपर्यंत काय म्हणायचो द्राक्ष सारखे घड, पण आज तुमच्या इथं बघितलं आज हे आम्हाला डाळिंब सफरचंद एवढी साईज मोठी झाली. एवढी साईज मोठी झाली सर. हे बघा. आणि इतर लोकांनी तुमच्या सोबत जे लावले त्यांची साईज वगैरे कशी झाली? साईज सर मीडियम आहे. रासायनिक वर पाणी गळ मीडियम आणि प्लॉट असा ग्रीनरी नाही. अच्छा. म्हणजे आता तुमचा हार्वेस्टिंगला आलाय तरी एकदम ग्रीनरी ग्रीन आहे. पाणी दिसत वगैरे काहीच नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही केमिकल वापरत होता त्यावेळेस तुमच्या ह्या स्टेजला काय परिस्थिती असायची? या स्टेजला पुरा प्लॉट पिवळा जायचा सर. अर्धा प्लॉट भरपूर मॅग्नेशियम सोडा काही सोडा तरी प्लॉट हिरवा करायचा नव्हता. यंदा आता 8 दिवस थोडा त्याचा हार्वेस्टिंगला आला तरी प्लॉट हिरवागार आहे. तुम्ही पाहू शकता प्लॉट हिरवागार आहे. ग्रीनरी ज्याचं मोठं पान, राम सर सांगतात मोठं पान मोठं फळ. पान बरोबर आहे. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. सफरचंद फळ दिसायला आहे. अरे सफरचंद दुसरं. बरोबर आहे. आमचं सांगणं आहे पानावर काम करा तुम्ही, फळावर नाही. फळं येतील. हा, पानं सूर्यप्रकाशामध्ये अन्नद्रव्य तयार करण्याचं काम पानं करते. बरोबर. ह्याच्या आधी आता तुम्ही जे आपलं SCT वैदिक वापरलं त्याच्या आधी काम कसं करत होता? रोगावर करत होता का पोषणावरती करत होता? याच्या अगोदर रोगावर काम करतो. रोगावरती. आता तुम्ही फक्त पोषणावरती. सर सांगता पोषणावर काम करा. रोगावर म्हणजे जनरल सर्व शेतकरी आम्हीच नाही. याच्या अगोदर आम्ही जे माहित नाही होतं SCT तंत्रज्ञान तेव्हा सगळे लोक आम्ही रोगावरच काम करतो. रोगावर कोणी जर कुठं सांगितलं या रोगावर 50 ml औषध 5,000 रुपयाचं जळगावला मिळतं, मुंबईला मिळतं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला मिळतं, तिथनं जाऊन आणायचो. 50 मिली 5-5 हजाराचं. पण ते आम्हाला हे नाही माहित होतं. पोषणावर काम हे आम्हाला राम सरांनी सांगितलं. पोषण महत्वाचं. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही वापरायचा निर्णय घेतला आणि अदर आता प्लॉट हार्वेस्टिंगला आला तरी आमचे स्प्रे नाही. अदर लोकांचे 10-12 स्प्रे झाले. 10-12 स्प्रे झाले आणि आपला एक सुद्धा स्प्रे नाही. आणि हे अतिशोक्ती आहे. कोणालाही व्हिडिओ बघणाराला असं वाटलं मॅग्नेशियम आहे ना कोणतं कॅल्शियम आहे काहीच नाही. पानं बघा, त्याची साईज बघा सर. कुठलंही पान तोडा, कुठलाही डाग टिपका, त्याच्या समोरून पाठी मागून बघा, समोरून बघा, कुठूनही बघा, काहीच नाही. लोक विश्वास ठेवतील का तुम्ही एक सुद्धा केमिकल स्प्रे घेतला नाही म्हणल्यावर? विश्वास नाही ठेवत. आणि आजही हे क्लस्टर शेंडा चालूच आहे. क्लस्टर बघा आणि त्याची कळी सुद्धा किती जाडी बघा. त्याची कळी सुद्धा किती जाड्या. हे रासायनिक वर नाही.
बरोबर. एसीटी वैदिकवरच आहे फक्त. आणि तुम्हाला किती निघाल अशा अपेक्षा बियाणं? 25 ते 28 किलो. 25 ते 28 किलो. आणि काय रेट न? पर रेट याचा 8,500-9,000 रुपये केजी पडतोय मला. 8,500-9,000. मग 10 गुंठ्याला किती होतील? 10 गुंठ्याला 2-2.5 लाख. 2 ते 2.5 लाख रुपये 10 गुंठ्यासाठी. 10 गुंठ्यात होतं. आणि त्यात खर्च तुम्ही किती केला? खर्च आमचा बस 10-12 हजार खूप मोठा मुश्किल नाही. 10 ते 12,000 फक्त. 10 ते 12 हजार फक्त बस. आणि लोक तर म्हणतात की एसीटी वैदिक महाग आहे. नाही एकदम सफिशियल आहे, काही अडचण नाही. अच्छा, वापरू शकता तुम्ही सर्व. आणि सर दुसरं एक महत्वाचं सांगायचं, रासायनिक वर ही लव नाही मिळत. हे तुम्ही झूम करून बघा. अजून पण हा शेंडा आहे, ही जी लव आहे याच्यामध्ये झूम, याच्यामध्ये किडे फुटकुल काही पांढरे माशी काहीच नाही. हे रासायनिक वर मिळणंच नाही. काही करा तुम्ही, किती रुपयात औषध, फक्त आमचे एसीटी वैदिक वरच मिळणार. तरी प्लॉट 3-3.5 महिने होत तरी फ्रेश आहे. तरी फ्रेश, तरी शेंडा चालूच आहे सर. काही लव बघा, याची लव झूम करून लव बघा तुम्ही, काहीच नाही त्याच्यावर. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला 2 ते 2.5 लाखाचं उत्पादन होऊन जाईल. आणि आज शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही. शेती परवडत नाही, शेतकरी सांगतात ते बरोबर आहे सर, पण रासायनिक सोबत नाही परवडत. अच्छा, रासायनिक सोबत. रासायनिक सोबत जो जाणार तो धोकाच करणार. तो जाणार वर जाणार. तो रासायनिक सोबत जाणार मी जाणार. अच्छा, रासायनिक दुकानदाराला मोठे करू आले फक्त. बस त्यांच्या 4 व्हीलर बुलेट घेतात ते, त्यांना पॅकेज आहे, सगळं आहे, त्यांना स्कीम आहे. शेतकऱ्यासाठी काही नाही. शेती करण्यासाठी तुम्ही जॉब सोडून आलात, हे खरं आहे का? आणि तुमच्या आता पॉली हाऊस किती आहे? ते आमचे 3 3 पॉली हाऊस, 10 गुंठ्याची शेडनेट आहेत. 3 शेडनेट. मग तुमचं वार्षिक उत्पादन किती आहे म्हटलं? वार्षिक उत्पन्न खर्च जाता 10 ते 12 लाख रुपये. 10 ते 12 लाख. 10 गुंठ्याची म्हणजे 30 गुंठ्याची. एकराला कमी 10 गुंठे, फक्त 30 गुंठे. पूर्ण एकर पण नाही सर. एकर पण नाही. 30 गुंठ्यामध्ये 12 लाख रुपये वार्षिक खर्च जाऊन. आणि हे 10 एकर ज्याला शेती आहे सर, त्याचं सुद्धा एवढं उत्पादन नाही जे केमिकलवर करता येते. हे जे आहे सर, हे न पटणार आहे. जे सांगतो हे न पटणाऱ्या गोष्टी आहे. हा, मग यासाठी काय केलं पाहिजे नेमकं? याचा विश्वास बसावा असं. एकच पर्याय एसीटी वैदिक. एसीटी वैदिक आणि अच्छा. आमचे राम सरचे व्हिडिओ बघणं बस. बरोबर आहे. जे तुमच्या सोबत जे बाकी शेतकरी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं ते हसते आमच्याकडे प्लॉट तुमचं म्हणते तुम्ही कमी करतात, कसा करता एवढा, काय करता, काय नाही. शक्यच नाही, काहीतरी दुसरं काही देत असेल असं म्हणतात. चोरून लपून काहीतरी देत असेल. काहीच नाही आपलं. असं म्हणणं आहे. सगळ्याच म्हणणं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतः वापरतो त्याच वेळेस विश्वास बसतो. बरोबर. बरोबर. पण अगोदर जाऊन बघितलं, मला विश्वास बघा नाही म्हटलं, स्वतः वापरून बघा. एक प्लॉट आणून एक प्लॉटला वापरून बघून तू बघून बघितलं तेव्हा दिसलाय. आता 2 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. 2 वर्षापासून कंटिन्यू. बाजूलाच कारल्याचा प्लॉट आहे, तो पण बघू आपण. ओके. जो तुमच्या वरच्या फवारण्या व्हायच्या कीटकनाशक बुरशीनाशकाच्या, अगोदर फवारण्या 7 ते 8 10 फवारण्या व्हायच्या. हार्वेस्टिंग पॉलिनेशन झाल्यानंतर भारी औषध मारा लागते बुरशीसाठी. यंदा एकही औषध मारता त्याला कुठं डाग डिसीज नाही वगैरे, काहीच नाही. प्लॉट आहे एकदम, बघू शकता. तुम्ही खरं बोलताय का? तुम्हाला कंपनीने किती पैसे दिले असं बोलायला? कंपनीने 1 रुपया नाही द्याला. आणि सर आम्ही खरं सांगतो, खोटं सांगतो, प्लॉट सांगतो, प्लॉट बोलतोय तुमचे. बाकीचे लोक बघा ना, याची शेंडा चालू, क्लस्टर चालू, खाली याला 70 80 90 फळं लागून सुद्धा शेंडा क्लस्टर चालूच आहे सर. अक्षरशः वजन पडला प्लॉट. याच्या अगोदर कधी प्लॉट पडला नाही आमचा. ह्यावेळेस तारा सुद्धा तुटल्या तुमच्या? 12 mm तारा तुटल्या सध्या. 12 mm च्या तारा तुटल्या. याच्या अगोदर बांधून सुद्धा यंदा बांधून पडला प्लॉट. हा, ह्याच्या आधी बांधायला सुद्धा लागत नव्हता. यंदा कुठल्याही प्लॉट मध्ये सर, कुठल्याही कोपऱ्याचा भुरी नावाचा प्रकार मला दाखवा. एकदम फ्रेश. अरे बाप. पान उलटून बघा, पलटून हे बघा, पहिलं महिन्यात जसा प्लॉट असतो तशी तर पानं दिसताय ते. हे सुरुवातीला जे राहिले, सुरुवातीला जे फुटवे फुटते खाली बुडातनं, तीच स्थिती आज वरच्या स्टेजला. आता तुमचं हार्वेस्टिंग आलाय तरी असं टिपका बघा, कुठं भुरी, एकही पान भुरीचं दाखवा किंवा सडलेलं फळ दाखवू शकत नाही, हायच नाही, औषधाला नाही. अरे बाबा. नाही तर रासायनिक मध्ये हे फळं पाणी गळतं, आळ्यांनी छिद्र पडलेले असतात. बरोबर. आणि त्याचं सीड चॉपी निघतं.
तो टेम पडलेलं फळ आहे, 7-8 दिवस झालेले तिकडे आले पडले तरी ओके फ्रूट आहे, 8 दिवस झालेले फ्रूट, 8 दिवसाचं कडक हे fruit आहे तारातून एकदम तुटून अरे बापरे. पडलं फळ. आणि जर लस्टर बघितले तर एक नंबर लस्टर आहे त्यावर. काय हा. तो एक नंबर आहे. 8 दिवसाचं असं राहू शकतं का सर? केमिकलचं असतं काय झालं असतं? रासायनिक सरडा असता आता लोक अरे. त्याचं पाणी निघालं असतं आणि लूज झाले असते. लूज झाले असते. एक नंबर. आणि जरी बघितलं तर हे टणक आहे, म्हणजे जर रासायनिक वरती असलं हा. ना तर नरम होतं. नरम बरोबर आहे. पाणी पाणी आलं असतं. जे बाकी शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? बाकीच्या शेतकऱ्यांना तर हेच सांगणार की सर SCT सोबत चला, खर्च कमी करा, उत्पन्न वाढवा आणि कृषी केंद्रवाल्यांना मोठं करू नका. बरोबर आहे. आज केमिकलची आपली अवस्था तसंच आहे. आणि आपली माती जिवंत करा आणि आपली शेती ते रासायनिकच्या त्या विळख्यातून, राक्षसाच्या विळख्यातून काढायची आणि जिवंत करायची. आज लोकांची आणि सर, मानसिकता कृषी अमृतचा जो डोस देतो आपण, हा. आता ह्या प्लॉट मध्ये पहिली काकडी घेतली सर. काकडी घेतली. ह्या प्लॉट मध्ये काकडीचा प्लॉट घेतला, हा. तेच बेड, तेच मल्चिंग, उष्ट्या बेडवर परत टोमॅटो घेतला. उष्ट्या बेडवरती बेड होती. आमचा 15 ते 18 रुपये खर्च वाचला. मल्चिंगचे 10,000 रुपये, बेडचे बेड करण्याचे, माल्चिंग टाकण्याचे, नांगरण्याचे, मग तो जो आहे तो नफ्यामध्ये आला ना तुमचा? तो नफ्यामध्ये आला. हा. तो नफ्यामध्ये आला. प्लस ते पहिलं कृषी अमृत वापरल्यामुळे बेड नरम, रासायनिक बळ नरम राहिले. डायरेक्ट फ्री डायरेक्ट टोमॅटोचा प्लॉट. अच्छा खर्च 15,000ला मी आमचे 10,000 प्लस झालोय. मल्चिंग टाका, बेड अच्छा, टाका. म्हणजे तुम्ही 1 रुपया खर्च न करता तुमचा हा प्लॉट आलाय. हा विश्वास बसणार नाही. असं जर गणित केलं तर काकडीच्याच खतावर आम्ही फक्त 1 डोस तर देतो. अगोदर दरवर्षी काकडे झाल्यानंतर परत बेड काढा, परत मल्चिंग बदला, परत रोरी मल्चिंग काढा, परत करा. पूर्ण खर्च ओके. करा. यंदा घरात काम पडलं नाही. काहीच नाही. सेडनेटच्या जागेवर टाकलं किंवा क्रॉप घेतलं त्याच्या जागेवर ते परत नको. सेडनेट टाकून येतात. पण ते शेतकऱ्याला हे नाही सांगत की बाबा याची जागा का बदलायची. अच्छा, कारण ते रासायनिकने त्याच्यामध्ये काहीच नाही रे, पूर्ण माती मरून जाते. बरोबर. म्हणून हा, जर हा. एखाद्या शेतकऱ्याकडे कमी क्षेत्र असलं तर ते सांगते की बाबा तुमच्या क्षेत्रात नाही, तुम्ही दुसरं भाड्याने घ्या आणि त्याच्यात करा. पण त्याच्यात का करा हे नाही सांगत. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. 1 किंवा 2 साल केली की आणि आपल्या कृषी अमृतला जागा बदलायचं काम नाही सर. कृषी अमृत आणि जो RNPA चा डोस दिला, RNPA च्या डोसद्वारे जर आपण राम सरांच्या सांगण्यानुसार जर चाललो तर आपल्याला प्लॉट बदलायची सेडनेटची गरजच नाही. जागा बदलायचं काम नाही. करू शकता. तुम्ही लगातार टोमॅटो 8 वर्ष 10 वर्ष घेऊ शकता, मिरची घेऊ शकता, त्याला जागा बदलायचं काम नाही. आणि ते त्यांना कुठं नाव ठेवण्याची संधीच मिळत नाही. अच्छा, म्हणजे आपला प्लॉट तर आहेच नाही ना. हा. पान पिवळं का कॅल्शियमची कमतरता का कुठं लूज का टिपका करपा काहीच नाही ना. बरोबर काय आहे. सांगणार. ते कंपनीचे लोक आलते का? ते काय म्हटले प्लॉटला वगैरे काय? प्लॉट ते म्हणे, काय सोडत तुम्ही सांगा नाही आम्हाला कशी जादू केली म्हणे एवढी, बाकीचं कोणाचा प्लॉट असा नाही. अच्छा, सांगत आहे की तुम्ही याला काय देताय बाबा, काय चालू आहे. हा हा, म्हणजे ते सुद्धा विश्वास ठेवा नाही ना. काऊन की पॉलिनेशन एकदा धुईत झालं हा. तरी आपली प्रोडक्शन मस्त आहे. 70-80 काही झाडांना 90 लोक फ्रूट आहे. म्हणजे हा ज्यावेळेस प्लॉट लावला तुम्ही, म्हणजे हा, हे बघा ना सर, हे तुटताय आता ताराच्या बाजूने. वजनाने वजनाने. अरे वजनाने तुटून बापरे, राहिलं आता हे plot. हे सफरचंद असल्याने दिसतंय. सफरचंदच आहे. ओळखणारे मार्केटला कोण नाही. वजनानं तुटतंय सर हे. वजनाने तुटलंय ते. पान मोठं फळ मोठं हे बघा वजनानं तुटलेलं आहे. हे बघा. अरे बापरे. दोन वर्षापासून राम सराचं तंत्रज्ञान वापरत आहे. हम्म. अगोदर काही बर चान्सच नाही. अगोदर वापरत नव्हतो आम्ही. हे तार- करता तर दरवर्षी जागा चेंज या करा. ताराच्या वर यायचा प्लॉट नाही. जागा चेंज करायचं काम नाही पडेल. नक्की. पण आता ज्यावेळेस तुमचं बियाणं चांगलं आहे, म्हणजे बियाणं तुमचं सदृढ असणार आहे, ताकदवर असणार आहे, त्यामुळे जे पुढचे शेतकरी घेणार आहेत त्यांना फायदा जास्त होणार आहे. त्यांना फायदा 100% असा हा आहे. हा, फ्रूट चांगलं आहे ना, बी चांगलं निघणार ते. झाड गोल्ड सीड आणि जर्मिनेशन. आता मी मागच्या वेळेस घेतलं सर, तर मला कंपनीकडून आमच्याकडे प्युरिटी आणि जर्मिनेशन असलं की कंपनी 10,000 रुपये एक्स्ट्रा बोनस देते. अरे ते आपल्या कृषी अमृत RNPA डोसवर ते बक्षीस मिळतं. म्हणजे तुमचं पीक मोफतच निघतंय. पीक मिळत नाही, काही अडचण नाही आला. म्हणजे आता ह्याचा फायदा काय होणार, तुमचं 0% म्हणजे रुपया खर्च न करता पीक आलं. पीक आलं. जे पुढे शेतकरी घेणार आहे ते त्यांना चांगलं बियाणं मिळेल, त्यांचं रोगराई कमी होऊन जाईल आणि त्यांचं उत्पादन सुद्धा वाढेल. बरोबर. मग जे बाकीचे आसपासचे शेतकरी, बियाणं हार्वेस्ट झाल्यावर आम्ही तुम्हाला अदर शेतकऱ्याचा आणि आमच्या बियाण्यात काय फरक आहे त्याचा सुद्धा फोटो पाठवू. अच्छा, एवढा कॉन्फिडन्स? एवढा कॉन्फिडन्स आहेच ना. हो, म्हणजे काय बाकीच्यांची परिस्थिती काय Other असते हे ना आपली- शेतकऱ्यांचं बी आणि आमचं बी धुण्यासाठी सोबत आलं सीड कंपनीमध्ये. हा. तर आमचं बियाणं बोर्ड म्हणजे ते उमटूनच पडलं. ते शेतकरी विचारावं लागले की याला काय दिलं तू. अच्छा,
आणि त्यांची काय अवस्था असते केमिकल वाल्यांची? त्यांचं बियाणं बारीक राहतं सर, थोडं जाडी बारीक राहते. आणि ते आता रासायनिकचं विचारूच नका, ते आता आम्ही याच्यासोबत असल्यामुळं ते न सांगितलेलंच बरं. ओके. आणि इतरांपेक्षा मिनिमम तुमचं किती किलो जास्त निघाल? जास्त 15 ते 18 आणि 15-18 प्लस 25-28 म्हणजे 10 किलोचा फरक, 12-13 किलोचा 12-13 किलोचा फरक 10 गुंठ्यामध्ये, 10 गुंठ्यामध्ये म्हणजे उत्पन्नाला सुद्धा डबलचा फरक. उत्पन्नाला कारण नाही, त्यांचं उत्पन्नाला विचार केला तर नाही, तिप्पट नाही, फरक पडेल. सर त्यांचा अति रासायनिक मध्ये आता धुईमध्ये ज्यावेळेस पाऊस आला, धुई आली, आता आमच्या सोबत त्यांचे पॉलिनेशन चालू होते, तर जिथं आमचे 80-90-70-80 फळं आहे तिथं त्यांची 10-15 फळं आहे, तर ते ऑलरेडी कमी होणार. ओके. तिथं त्यांचं 5-6 ते त्यातच पटीनं कमी कळालं. झालं. तिथं कमी झालं. हा. आणि रासायनिकने जो फटका बसणार तो बसणार. 1% सांगतो ह्या व्हरायटीमध्ये आम्ही 600 25 असतात, बाकी कोणीच राहणार. म्हणजे चॅलेंज देऊन तुम्ही सांगताय की ते 10,000 कंपनीचं बक्षीस आहे ते तुम्हीच घेणार. आमची प्युरिटी विषय 100% येणार, 100% येणार, काय अच्छा. अडचण नाही. 10 किलो तुमचं बियाणं वाढलं म्हणल्यावर रक्कम तर direct रक्कम 1 लाखच वाढली. 1 लाख वाढली. 1 लाख अच्छा, मग हा फायदा झाला ना. हो, 1 लाख प्लस. आणि मग आपला तरी लोक आणि आमची माती जिवंत, हे टाकलेला डोस परत पुढच्या खताला पिकाला कामात येणार. जागा चेंज करायचं काम नाही राहिली. बरोबर. सेंडनेटची जागा बदलायचं काम नाही. बेसल डोस दिल्यानंतर आपण 15 दिवसांनी RNPH रेग्युलर दिलंय का खाली, म्हणजे भिजवून वापरत होता ते वगैरे. आणि आता तर म्हणजे राम सरांच्या व्हिडिओतून आम्हाला शिलाजीत RNPH चं शिलाजीत ट्रीटमेंट पण कळाली. अच्छा. आता आम्ही आता बघणारच आहोत. बाजूच्या कारल्याच्या प्लॉटला आम्ही ते 100% करणार. करणारच आहे. आता हार्वेस्टिंगला आलाय, आता विषय संपला. आणि लोक जे म्हणतात एसीटी वैदिक महाग आहे, हे त्यांना केमिकल मध्ये कसं उधार मिळतं का काय? नाही महाग म्हणजे आपलं कॅश अँड कॅरी ना सर, आणायला कॅश, विकायला कॅश. हा. स्वस्त आणि परत हा आणि त्याच्यामुळे लोकांना हा, आणखी पण तर त्यांना लोकांना म्हणतात महाग आहे का बरं? मागणी रासायनिकपेक्षा एक किती पटीने स्वस्त आहे. त्यांचे छोटे छोटे पॅकिंग असतं, थोडे पैसे करून याच्या पार पुढे निघून जातं, कधीच निघून जातं कळत नाही सर. बरोबर. त्यांचे 2 स्प्रेचे 1500, 1200, 1400, 1500, 2000 असे 2 4 फवाऱ्याच्या औषधाच्या डब्या असतात. आणि आपलं 600 रुपये पॅकेट घेतलंय की 1 लिटर आणि आपलं पॅकेट तर सर 2 वेळेस युज करा. हा, रासायनिक मध्ये कुठलं पॅकेट 2 वेळेस युज करणार? नाही पन्नी दिसत नाही त्याची, त्याला पैसे ते क्रॉप निघल्यावर कृषी केंद्राला पैसे द्यायलाच पैसे उरत नाही, डबलचा तो विचार करतो. अरे वैदिकचे सगळे पॅकेट आपले 2 वेळेस वापर करू शकतो. स्प्रे 1 वेळेस ड्रिंचिंग. पुन्हा एकदा आपण इथल्या शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना एकच सांगेन, एसटी वैदिकचा प्रयोग करा, सुखी राहा. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताकडे वळा, आपली माती जिवंत राहील. वैदिककडे वळा. वैदिककडे वळा, माती जिवंत राहील. त्यामुळे रासायनिक दुकानाला मोठे करू नका. असं सांगितल्यावर तुम्हाला रासायनिक दुकानदार वाटत अडवतेली कुठंतरी. नाही बरोबर आहे सर तुमचं. रासायनिक वाले अडवतील. आमचे रिझल्ट बघा, या पहा, त्याच्यानंतर सांगा. अच्छा. खाली पडली असताना सुद्धा हिरवा टमाटा आहे. किती दिवस झालं पडले? 15 दिवस झाले, 15 ते 16 दिवस झाले पडून. 15 ते 16 दिवस झाले तरी त्याला काही झालं नाही. तरी फळाला काय झालं? आणि जर समजा तुमचा केमिकल वरती प्लॉट असता, टिकलं नसतं, फळं सरडे असते, सरले असते. टमाटर तुटून पडा असतं ऑलरेडी अगोदर टमाटर तुटून पडा असतं. ओके. आणि एवढं वजन झालं की त्याच्यामुळे ही सगळी लाईन पूर्ण पडली. आणि तुम्ही मगाशी सांगत होता की ताराचं आडवी तार तुम्ही कधीच टाकत नव्हता, अगोदर कधीच टाकली, फर्स्ट टाइम टाकायला लागली, तरी सुद्धा पडला प्लॉट, तरी सुद्धा पडला. तरी सुद्धा प्लॉट पडला. करून पण आता दुसऱ्यांदा परत आले. म्हणजे ह्या ताराच्या बांबूच्या लेवलला सेडनेटला लागलेली व्हरायटी, ते अशी 2 वेळेस कट करून सुद्धा परत आले. सफरचंद झालेले. सेटिंग कधी झालेली आहे सर? ते 1 नंबर आलेली. 1 नंबर. आणि सफरचंद असल्याने दिसतंय ते. दुसरा सफरचंद मार्केटला ओळखणार नाही कोणी, सफरचंद टमाटा म्हणून. बरोबर आहे. त्याची साईज जर बघितली तर मिनिमम ही 250-300 साईज असेल. 300 ग्रॅमच्या पुढेच आहे साईज. याच्या अगोदर कधीच भेटले नाही एवढी साईज. एवढी साईज कधीच भेटली नाही. याच्या अगोदर कधीच भेटले नाही. अगोदर व्हरायटी केलेली असले तरी याच्यापेक्षा कमी साईज. कमी साईज.
आपल्याला इथं मार्गदर्शन कोण करतं सर? आमचे भाऊच आहे अच्छा. शिवते जागर नाव आणि संपर्क हा आपलं माझं नाव सर प्रल्हाद विठ्ठल खांडेबराड, देऊळगाव राजा, शिवतेज ॲग्रो सर्व्हिस म्हणून माझं शॉप आहे. ओके. आणि फोन नंबर? फोन नंबर 9881189110 8788 69 64 64. धन्यवाद. हो सर.